हां कर चालू. हां चला ओके. आता हे 1005चं कार्ट्रेज आहे. हां मग बघा आता हे ते जसं होतं ते नटेच होतं ना. आता हे नटेल नाही सेकंड कॉल म्हणजे दुसऱ्या प्रकारचं. हां आता इथून पिनानं खोलायचं. हां आता पहिले याची पिन काढूत बाहेर आपण. बघा हां पिन निघाली. हां आता याचं ड्रम बाहेर काढूता. हे ड्रम हां काढून ठेवू ड्रम. आता याच्यानं आपला रूल बाहेर काढू. हां हे रूल. आता सगळ्यात मेन आता हे पिन आहेत बघा दोन. इकडल्या साईडला एक पिन आहे मध्ये इथं चमकुलाला इथं. हां आणि एक इकडल्या साईडला एक आहे. हां हे दोन कॅटरेजचे मेन पिन आहेत. हे दोन पिना काढल्या की आपण दोन भाग करून घेता येते कॅटरेजचे. हां बघा आता हे फर्स्ट पिन. त्याच्यासाठी तुम्ही असे सायकलची काडी कशाची पण काडी घेऊ शकते. हां निघाले ते. आता या साईडला इथं राईट दोन पिन निघाले. हां आता हे बघा आता दोन भाग होते कॅटरेजचे. हे झाले दोन भाग. हे आहे शाईचं भाग आणि हे काय की आपण ड्रमिंग का लावलेले हे भाग. हां आता याच्यामध्ये पहिले हे घेऊ. हे साईडला ठेवता. हां हे भाग घेऊ. हे भाग घेऊन त्याच्यामध्ये काही की वेस्टेज शाई निर्माण होते. जसं आपण आता हे डब्याचं भरल्यानंतर जे वेस्ट होते ते याच्यामध्ये जमा होते वेस्टेज. आता हे पहिलं काढून घेतो आपण वेस्टेज शाई. आता टूल बॉक्स नाही आपल्याकडे, चाकूच आहे टूल बॉक्स आपलं. पिन दोन नट काढून घेतो पहिलं आपण. एक नट पकवलं आहे ना. हे दोन नट काढून घेतले. हां आता हे बघा हे प्लेट काढल्यानंतर हे बघा हे आहे वेस्टेज शाई. म्हणजे आपण जे मारल्यावर का वेस्ट जमा होते ती शाई होईल. त्याला आपण इथं बाजूला खाण टाकूया. हां मग आता एका चांगल्या कपड्यानं आपण सगळं पुसून घेऊ. त्याचं वेस्टेज साईजचं माझं ते ड्रम. पुसून घेतल्या मग आता हे प्लेट पुसून घ्यायचं वेस्टेज साईजच्या वरचं. आता याला पण लागलेलं असते शाई वेस्टेज. बघाले मामा हे आपण प्लेट पुसून घेतल्या ना. आता मग त्याच्यावर फिट करून टाका. जिथे पिन आहे बघा याच्यावर पिन लावून टाकून दिले असं. ही नट इथं एक नट इथे एक नट. हे फिट करून घेतलं. हां मग आता हे शाईचं आपलं बेल्ट. जसं आपण आता शाई भरताना काही ब्लेडमुळं पेपर गोल फिरते त्याच्यामध्ये कॅटरेजमध्ये याच्यावर तर मजबूत राहते. हां फिट करून घ्यायचे. कोणत्या आहेत बघा तेव्हा एक साचा आहे तिथे बसवायचं म्हणजे तिथं बसवायचं. एक कोंडा दोन झाले. बाजूला ठेवायचं. आपलं ड्रम हे बघा आपलं ड्रम. आता या दोन्ही ड्रममधून जास्त पांढरा दिसाले हे घासून गेलेलं आहे. हे थोडं चांगलं आहे त्याचं. हे घासून गेलेलं आहे. हे कांदा टाकून द्यायचं. हे टाकायचं आपल्याला. जेवढे चमकलं ड्रम तेवढं चांगलं असते. नाही तर मग नवीनच टाकतो. थांबा मग तुम्हाला नवीन ड्रम टाकतो. यूज करू शकता तुम्ही. हे बघा हे नवीन ड्रम. हे बघा क्लिअर. हे एकदम भक्का आहे. हे कोणता आहे. हे एकदम भक्का आहे. हे याला लावू शकते आपण नवीन ड्रम. हां चालते वाटायला. जसं आता कलर जसं खराब झालं ते जास्त खराब होतं. कसं आहे याच्यावर पण रेषा दिसायला बघा. त्याच्यावर हे एकदम क्रीम आहे. याच्यावर रेष नाही काय नाही.
आता हे आपलं नवीन ड्रम. हे बघा हे इथं फिट करायचं असतं. हां हे इकडे कोंडा इथं हे पिन लावायचं आणि हे जे भाग आहे हे याच्यामध्ये टाकायचं क्षेत्रामध्ये. हे बघा बसल्या. मग आपलं हे पिन या होलमध्ये लावून टाकायचं. हां त्याला होल असते ऑलरेडी ड्रमला. हां राईट झालं. आता एकचं काम खतम होऊन गेलं एका पार्टचं. हे बाजूला टाकावं सेकंड पार्ट. आता हे आहे शाई भरायचं. पुसून घ्यायचं. हे मॅग्नेट असते त्याच्यावरच शाई आपल्याला याच्यातून बाहेर येते प्लस पेपरवर येते मॅग्नेटवर फिरून. आता हे भाग जे आहे हे आपण नवीन जे मुलं आहेत त्यांनी हे शिकून हे शिकत नंतर लवकर बसणं आहे भाग. त्या साईड कसं करायचं या वरच्या साईडला आहे इकडे. हां तर हात धरायचा असं. हात धरून याला खडे करायचे. मग हळूहळू इथं नट काढून घ्यायचं. हां याला हात धरणं गेलं तरी हे खाली पडून येते इकडल्या साईडला निघून येते. आता हात धरायचं मग हळूहळू नट काढल्या की वरचं भाग निघते. हां मग आता हे शाईचं ड्रममध्ये भरायचं. आता हे तर वरचं काढून घ्यायचं टोपण. काढून घेतल्या. हे शाईच्या ज्यामधलं आपण झाकण काढून घेतल्या. आता याच्यावर असं धरायचे. हां आता कोणतं शाईचं अलग राहते तोंड. मग तो आपण आपल्या पेपरनं गोल करून घेऊन पेपरला त्याच्यावर पेपर ठेवून पण आपण याची शाई भरू शकतो. ते कलर्स आहे ते कलर मशीनचं आहे. आपलं ब्लॅक अँड व्हाईट आहे. आता डबल तयार होते तिथूनच राहा पुढे. हां झालं मामा. हां आता याचं पिन लावून घेतलं. हां ओके झाकण लावून टाकलं. मग आता हे इथं काय घ्यायचं पिन येते याच्यामध्ये बसायचं. हे पिन खालीवरी झालं तर हे झाकण बसणार त्यासाठी बरोबर हे पिनला आणि याच्यामध्ये साचाला बघून घ्यायचं. हे बघा आता याच्यावर बरोबर असं फसवायचं. हां आलं पिनवर बसलं. आता बसलं पिन लावून घ्यायचं. ओके आता आपल्याला दोन्हीची एक करायचं आहे. हां एकच आहे. मग आता हे असं करायचं. आता इथं पिन आहे दोन्हीचं. हां हे त्याचं बसायचं. तिथं जागा आहे बघ ट्रॅक ठेवून. मग हातात आपलं असं धरायचं. हां हातात धरायचं. हे बघा हे पिन. हां त्याच्यामध्ये हे कोंडात अडकते हे तर अडकते. हां अडकलं मग असं गज धरायचं. गज धरले की हे बघा इथं लॉकचं चिन्ह आहे ते बरोबर जागा आले. एक दोन बसले की हां इकडून ये आणि इकडून ये. आपण ते पिन काढलं होतं बघा लॉकचे कुठं एक पिन. हां इथं आहे. आता हे बघा कुठं आहे इथं आहे लॉकचं पिन. हां हे लॉक इकडं बसलं. हां मग हे कलर लॉक हे बघा एक कलर दिसायला तिकडं अंधार दिसलं. हां हे लॉक. हां लॉकमध्ये असं पिन लावून टाकायचं. जाणार तर कधी कधी पण याच्यानं पण असं मारू शकतं याच्यावर. चालेल मग आता हे आपलं
हे ड्रमचे इक्वलिटी लेवलवरही खाली असतील भरून ठेवायचं. हां हे बघा इकडले दोन पण झाले. तर आपलं कार्ट्रिज झालं रिफिल. थोड्या वेळामध्ये घर बसल्या कार्ट्रिज रिफिल. बाहेर गेला तर तुम्हाला 250-300 रुपये आहे. त्याच्यापेक्षा असे एक बॉटल आणून घ्यायचं. 80 रुपयाला बॉटल भेटते ही शाईची. आणि कधी 2-4 बार रिफिल केल्याच्यानंतर एक बार ड्रम जाते. 4-5 बार केल्याच्यानंतर मग तेव्हा एक बार ड्रम चेंज करून घ्यायचं झालं. हे दरबारला करायचं नाही चेंज. 4-5 झाल्यावर करायचं चेंज. फक्त शाई दरबारला टाकू शकतो. झालं आपलं कार्ट्रिज रिफिल होऊन गेलं एवढ्या याच्यामध्ये.